ना फुल ना किती किती वाटला मग तुम्ही तर बोल 13,000 अच्छा आला आला फायनली गाईज बघू शकता आमचं आले तांबडा आणि पांढरा सॉरी हा तांबडा हा पांढरा चिकन फ्राय फायनली गाईज आपला तांबडा पांढरा असा काय टेस्ट पहिले बघून घेतो पिऊन घेतो गाईज जॉन सिन्हा तुम्ही बघताय जॉन सिन्हा त्रिष्ठा माझी यूट्यूब चॅनल तर माझी गॉगल विसरली वाटतं जाऊ दे की आता काही घरी विसरली घरी जावा नाही घरी जावं तर म्हणजे ट्रॉफिक तुला माहिती आहे ना आमची पैसे ट्रॉफिक बॅकर मित्रांनो तर आम्हीच चाललो आहे आमच्या गाड्या पाहू शकतो मित्रांनो हैदराबाद तीन गाड्या पण ॲक्च्युली ही मधली गाडी सॉरी फर्स्ट नंबरची गाडी आहे ना बँगलोर जाणार आहे तिला आपण बँगलोरला सोडणार ती आता निघणार ही गाडी बँगलोरला 1 आणि 2 हैदराबाद जाणार आहेत आणि हैदराबाद आम्ही जाणार का माहिती नक्की नाही बँगलोर किंवा हैदराबाद मला तर बँगलोरला जावायची इच्छा आहे आणि ते पण दादासोबत जायची आहे पण मला यो रांडाचं आलं ना म्हणून याने माझी गेम मारली आणि स्विमिंग सोबत जायचं मला की अंगण काटा येतो काटा तर फायनली काय आमची पाठी आज हेमंत तर स्वतः आहे भरपूर दिवस झालं आणि ते पण बघा तुम्ही अजून पण हँडसम आहे पहिले पण हँडसम होता आणि उद्या पण हँडसम राहणार आहे मेल्यावर पण हँडसमच राहणार असं वाटतंय मला फायनली आणि त्यांनी गाडीची पासिंग केली भावा काय बोलतोय खरोखर पासिंग केली आईचं भाई खतरनाक घे निरोप पोचवा मित्रांनो सगळ्यांना निरोप पोचवा आणि आपली गाडी हेमंतरी बघा पासिंग केली आणि बघा रिबिल पण मारली वाटतं पट्टी मारली बाबा पट्टीमध्ये दाखवा आलता मला हे गाडी कर काय भाई फायनली प्लॅन सक्सेस नाही झाला प्लॅन फिसाकला म्हणजे हैदराबादचं वाटत नाही मला डन कारण की बँगलोर काय बँगलोर तर काहीच कसं वाटतंय माहितीये काय बँगलोरला जावं वाटतं हैदराबादला इकडे यायला पाठवते हाय घाल तिकडे काशी घाल तुझी बोलू तर फायनली मी बँगलोरला दादासोबत चाललोय याच्यासोबत मजा येणार काहीच माझ्यासोबत कारण की त्याच्यासोबत त्या यार दोन्ही गाड्या आपल्याला काय टेन्शन घ्यायची गरज नाही तर या आपण आता बँगलोर जाणार आणि आता पंपच होय फायनली बघू शकतो पंप आहे बाबा ये करते तर मनाचा बसला साईडला बघा फायनली आणि मला स्वतः बँगलोरसाठी टेन्शन घ्यायची गरज आम्ही जाणार आहे बँगलोर तर बघू अजून कन्फर्म नाही पण अजून 10 मिनिटं थांबा लागेल आणि विचारूया पण आणि आमचे वाना शेट्टी होते आलेले तिथे वाना कसं का तिकडं आय बाबा तोंडा तोंड जलू नको रे लरल रे बाबा फायनली गाईज हो उतरूया आणि डिझेल आपण घेतो फुल टाकी फुल करू गाईज बघू शकता फुल करा आमची टाकी ना फुल ना किती वाटला मग तुम्ही तर बोल 13,000 अच्छा आला 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 वाटला बघते मित्रांनो बघू शकता 16च्या वरती चालला आकडा आणि आमची टाकी भरपूर फुल होईल आता अजून फुल बसते याच्या भरपूर बसेल तर मित्रांनो 16,000च्या वरती गेलेली आहे टाकी 16.5 गेली काय वरती 17 आली पोचली आली पावणे 17 आली गाईस पण ते भरपूर फुल झाली की टाकी टेन्शन केलं आमचं काहीच मित्रांनो रस्ता बघा जामच खराब आहे आणि आपल्याला या ब्लॉग मध्ये मला बघायला भेटणार आहे रोड कंडिशन आणि आपला फायनली डन झालाय म्हणजे कुठं जायचं आहे सांगतो हा मला खोबरा खाऊ द्या नारळ देवाचा नारळ आहे तर फायनली गाईस आम्ही आता निघलो आहे बँगलोरला जायला हैदराबादला दुसऱ्या पाठवलेत बँगलोरला आम्ही चाललोय आणि मनाचा सोबत आहे फायनली दोघे जण आम्ही सोबत आहेत आमचं टेन्शन नाही आणि आपल्याला जायचं आहे मित्रांनो 900 किलोमीटर 900 बरोबर 900 किलोमीटर जायचं आणि आपण चाललोय 950 आहे फायनली 950 आला आकडा उद्या कधी वाढते माहिती नाही 50 वाढलं गावात तर मित्रांनो 950 किलोमीटर आपला जायचं आहे बँगलोरला आणि आपण चाललो पण त्यासाठी तुम्ही रस्ता पण बघू शकताय रोड कंडिशन खरंच खूप खराब आहे आणि या खराब असल्यामुळे आम्ही गणेश मूर्ती ट्रान्सपोर्ट कशी करतोय तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आणि तुम्ही बघणार नक्की आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा नवीन असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब तुमचा आला पाहिजे आणि जुने असणार तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो गणेश मूर्ती आपल्या मोठ्या गणेश बाप्पा गणपती बाप्पा घेऊन चालू मित्रांनो आणि अशीच आमची मजा असते आणि अशीच रोज ट्रिपा आमच्या चालूच असतात मित्रांनो तर फायनली चला चालू करू आपण आपले या व्हिडिओमध्ये मजा आणि काय करणार कसं रस्ता आहे ते मला दाखवणार सर्व आहे बघा हे आमचे मस्त खड्डे चंद्रावरचे खड्डे काय मित्रांनो सांगू तुम्हाला एवढं खड्ड तर कसं नेऊ गाडी तुम्ही सांगा ना आता मी नेऊ बघ खटाखट वाजतात तर फायनली पाऊस पण जाम पडतंय मोठी तर ही मजा चला भेटू लोणावळ्यात डायरेक्ट
छोटे छोटे ब्लॉग नको, मोठे मोठे ब्लॉग करू. मित्रांनो फायनली आम्ही आता खोपोलीमध्ये पोहोचलेलो आहेत आणि खोपोलीमध्ये आपण जुना घाट पकडला बघा, जुना रस्ता पकडला आपण आणि जुन्या रस्त्याने आपण आता प्रवास करत आहे आणि जुन्या रस्त्याने आपण लोणावळा घाटातून निघणार आहोत वरती. तर चला आपण लोणावळा घाटात आता मजा करूया आणि थोडीशी लुकमध्ये जरा बघण्यासाठी तुम्हाला 1-2-3 पॉईंट आपण मित्रांनो. फायनली गाईज आम्ही थांबलो होतो टाटा पॉवरला लोणावळ्यामध्ये जुन्या घाटावर आणि चहा घेतला आणि गाडी चालू आहे. मुवमेंट तुम्ही बघू शकताय, मुवमेंटमध्ये चहा पिणार आम्ही गाईज फायनली. आणि भजी घेतलेत आणि वडापाव घेतलेत. तर आम्ही पहिला चहा पिऊन घेतो. आम्हाला चहा लागतो गाईज, याला चहा लागत नाही बाबा, याचा भाव वेगळा चहा असतं. मस्त वाटलं मित्रांनो याच्या प्यायला. इकडे भजी फोडतोय बघा टर्निंगला, ते पण मी नाही फोडी, तोच फोडली आणलेली आणि खातोय. त्याला बोल मिक्स दे भजी आणि ती पापडे पण दिला चिकन मसाले आणि आतली दिली चमल्यानी आणि वडापाव पण आणत गाईज. आज म्हणजे काय खाऊन पिऊनच मजा करणार गाईज. तर भजीची टेस्ट करूया आपण. कडक गरम गरम लोणावळा घाटामध्ये खातो आम्ही भजी गरम गरम, चहा गरम गरम, बाकी काय गरम नाही आता आम्हीच गरम. तर आता आपण बोलणार कमी आणि फक्त बघणं होणार. तुम्हाला गाणी ऐकवतो आणि लोणावळ्याचा व्ह्यूज थोडासा दाखवतो. मग आपण पुढे जाऊया की आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. 950 किलोमीटर जायचं आहे म्हणजे आपल्याला ब्लॉग खूप मोठा होणार आहे. त्यासाठी आपण जेवढा कमी होईल तेवढा बघूया आणि जेवढे चांगले पॉईंट भेटेल तेवढं तुम्हाला मी दाखवतो. आणि रस्त्याची काय कंडिशन आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. रोड कंडिशन आपला ब्लॉग आहे तुम्हाला माहिती आहे. मुंबई ते बँगलोर चालू आहे आपण फायनली. आता इकडचा तर रस्ता एकदम ओके आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. बघू शकता लोणावळा घाट तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एकदम ब्रँड आहे ब्रँड. तर चला पुढे जाऊ, व्ह्यू बघू. मित्रांनो बघू शकता आपण लोणावळ्याच्या बाहेर आलो जुन्या रस्त्याने आणि जुना रस्ता हा बघा, हा चाकण फाटा, सॉरी हा बघा इकडे चाकण फाटा आहे इकडे आणि हा आपला तलेगावचा चाकण फाटा आहे गाईज. बघा जर आपण जर लेफ्ट मारलात तर मित्रांनो चाकणला जाल तुम्ही आणि तो राईट मारलात तर एक्सप्रेसला जाल तुम्ही. तर आपल्याला एक्सप्रेस नको, राईट नको, आपल्याला सरळच जाऊया आपण मित्रांनो, कारण की आपण जुन्या रस्त्याने चाललो आहेत. तर मला तर वाटतं आपण पुढे जाऊन राईट मारणार स्वारगेटला जायसाठी रस्ता आहे तुम्हाला मेन म्हणजे चालय घुसाला इकडं. एक्सप्रेसला आपण भेटूया आपण, तरी पण बघूया आता कुठला काढतो गाडी. जुन्या रस्त्याने जायचा प्लॅन आहेतच आणि चालू आहेत आम्ही गाईज फायनली आहे बघते गाईज. आपण आता पुण्यामध्ये आलो आहे आणि पुण्याच्या सिटीमध्ये जात ना आम्ही, पुण्याच्या सिटीत आम्हाला ट्रॉफिक भेटणं हा 100% आहे. तर आम्हाला थोडी सिटी क्रॉस करायची गरज नाही. आम्हाला मेन हायवे आमचा बँगलोर हायवे, पुणा बँगलोर हायवे बघू शकतो तुम्ही. बायपास मेन रोडनीच चालू गाईज फायनली कडकडीत. परत पावसाने येरला होता, प्लॅन केलाय वाटतं. झुरुक मुरुक पाऊस पडतोय गाईज, पण झुरुक मुरुकचा पावसाचा आम्हाला काही फरक नाही. आम्ही आमच्या दृष्टिकोनाने, आम्ही आमच्या अनुभवाने, आम्ही आमच्या एक्सपिरियन्सने आम्ही जाणारच आहोत गाईज. फायनली आमचा कधीच काही टेन्शन नसतो. आमचा रस्ता आणि आमची गाडी पकडायची, सुसाट जायचं म्हणजे गोली मारल्यासारखं काम असतं आमचं काही. तर फायनली बिल्डिंग बघायला तिकडे मित्रांनो बघू शकतोय. रस्ता बघताय तर नका बघू, परंतु रस्ताचा बघा, रस्त्याची कंडिशन गुड आहे ॲक्च्युली मस्त. म्हणजे आता वरती आल्यापासून लोणावळ्याला चढल्यापासून जरा रस्ता ओके भेटला आम्हाला. काय कुठे खड्डे नाही, काय नाही, अजून देखील नाही, पुढे देखील नाही. मग पुढे आता बघूया कुठे काय भेटेल. नक्कीच तुम्हाला मी लगेच दाखवेन लगेच, कारण की आपला हा ब्लॉगच आहे. रोड कंडिशन, रस्त्याचं काम कसा चाललंय, काय नाही, कसं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतोच गाईज. आणि तुम्ही देखील यायचं असं तर असंच प्रवास करून या. मुंबईने निघला तरी तुम्ही मला खोपले हवे तुम्ही या. पुण्यावर तुम्ही डायरेक्ट बँगलोर हवे पकडा गाईज, एकदम मस्त आहे गाईज. तर टोलचा प्रवास आहे, टोल लागतो आपल्याला, असू द्या लागू द्या, परंतु 2 टिप्या पण लागतात, 2 टिप्या काढून घ्या नंतर तुम्ही गाईज. चला भेटूया आता पुढच्या ह्याच्यात कुठे चांगला पॉईंट मिळतं आणि तुम्हाला कधी दाखवतोय मी, शोधून काढतो गाईज, काय टेन्शन घेऊ नका गाईज. फायनली गाईज आम्ही खेड चौपूरला थांबलो टोल नाक्यावर चहा घ्यायला
तर मस्त आहे की बघूया खेड शॉप होता टोल नाका तुम्ही बघू शकता. आणि बघा आपला माणूस गेला आतमध्ये गणपती बाप्पाला जरा पाहतोय. आपला गणपती बाप्पा बघू शकता मित्रांनो कसं आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबलो की थांबा लागतं आणि चेक करायला लागतं मित्रांनो. असं आम्हाला चेक करायला लागतं मित्रांनो. गाईज फायनली गाईज आम्ही टोल नाक्यावर थांबलोय. मला चहा पण येते गाईज. बघ चहाचे कपडे आहेत. चहा वगैरे पिऊन घेऊ. आणि छान आहेत ना मूर्ती मित्रांनो कळत ना. या चहा पिऊन घेऊ. मी बोलते एक हात चाललाय मित्रांनो. मला स्वतः बोलतोय तर एक हात तुटले का काय बोलता येत नाही. एवढी मोठी गाडी गाईज आणि एवढे खड्डे तुम्ही बघितलं का लाईव्ह मध्ये. एवढे खड्डे आहेत की आम्ही काय करू तुम्ही सांगायचं. मग त्यासाठी आमचा असा विषय होतो. एवढ्या खड्ड्यामध्ये काहीतरी तुटमोट होतो मित्रांनो. काय असा राग नाही परंतु बघूया आता काय विषय होईल तर पुढं. चहा पिऊन घेतो गाईज. आणि चहा पिऊन फेकला तिकडं. मला चहाच नाही गाईज. चहावालाच गायब आहे गाईज. बघू शकता टपरी खाली हिंदी टोपी खाली आहे परंतु माल जाम भरलेला आहे. चांगला चांगला माल भरला आहे. हे पोरा चांगला आता येत नाही चॉकोबार आपल्या क्रीम रोल बॉक्सवाला याच्यातलं चांगलं आहे. चांगलं नाही तुम्ही मी येच नाही ते पोरांना मित्रांनो चांगली क्वालिटी आहे. आता येत चहा द्या आम्हाला पटकन मस्त की लवकर जायचं आम्हाला गाईज. फायनली आम्हाला चहा द्या. आमची गाडी लावली आहे गाईज मस्त की किनाऱ्यावर बघू शकताय. आणि आपण चहा घेतो. चहा भरला आणि आमचा आलाय चहा. काही वाटायचं चहा पितो. धूम्रपान शेतकरी हानिकारक आहे. चहा घेतो गाईज. मस्त गाईज खतरनाक चहा आहे. आणि बघू शकता मित्रांनो खेड शॉपवरची आपण पुढे आलो टोल नाका सोडून. तर आपल्याला रस्त्याची कंडिशन थोडी बॅड वाटते. म्हणजे रस्त्याचं काम आहे काय राग नाही आपल्याला. काम चालू असल्यामुळे आपण सर्व्हिस रोडनी काढायची वेळ आली म्हणून आपला रस्ता खराब आहे. अशा पद्धतीने आम्हाला जावा लागतो आणि गणपती बाप्पांना घेऊन पोचवावा लागतो. हेच तर आपली गणेश मूर्ती ट्रान्सपोर्ट कसं करायचं तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. याच्यात आपला स्पीड बघा मित्रांनो एकदम हलू हलू का रस्ता नाही कापणार एवढा हलू जायला लागतं मित्रांनो. एवढी आम्हाला काळजी घेऊन जायला लागतं मित्रांनो. बघू शकताय हा धरण आहे आणि घर बघा मध्ये इज्जत माझी कालवशील मित्रांनो. मला काय माहिती नाही पण धरण नाही राहू दे. धरण असं नसतं लांब लचक धरण कधी असलं काय जा भाई ना. तर मित्रांनो बघू शकता पाणी किती साठलंय. जाम पाऊस पडतोय काय शिंदेवाडीचा धरण. नको मी काय धरण काय बोलणार नाही मित्रांनो. तर तुम्ही समजून घ्या काय असेल ते काय नसेल. परंतु माशा मम्मी वगैरे आणि शिंदेवाडीचं गाव आपल्याला लागलाय. भोरला जायला रस्ता आहे ना भोर साईडचा आहे. बोल ना ब्रिज गेला ना भोरचा तेच बोलतोय. तर काहीच या आम्ही भोरला पोहोचलो काहीच. रस्ता ओके काय टकाटक आहे टेन्शन नाहीच आहे. फॉर्म मध्ये आहे. रेवस 15ला रे गाल रेवस 15ला रामदास निघाली रेवस 15ला रामदास निघाली. फायनली गाईस रामदास निघाली रेवस 15ला. मित्रांनो आम्ही पोहोचलोय वाई खंडाला मध्ये. आणि बघू शकता तुम्ही हाच तो घाट. हा घाट पार केल्यानंतर आपल्याला सातारा सिटी येथून जाणार आणि सातारा मध्ये आपण पोहोचणार फायनली. तुम्ही तर बघू शकताय वाई खंडाला घाट असं वाटतं मित्रांनो वाई खंडाला घाट. चला बघूया थोडासा पुढे जाऊन आणखी खूप छान आहे. हा वाई खंडाला घाट आहे म्हणजेच आपण साताराच्या जवळ आसपास आहेत. मग मित्रांनो हा जो वाई खंडाला जो घाट आहे मित्रांनो हा फक्त जाण्यासाठी वन वे आहे. तर फायनली गाईज हा घाट वन वे आहे आणि हा वन वे घाट फक्त जाण्यासाठीच आहे. आणि यासाठी आपल्याला मोठा टनल आहे घाट नाही. त्या टनलचा प्रवास पण तुम्हाला त्या थोड्या टायमाने आपण तुम्हाला दाखवणार आहे मी. पण ते येताना घाटाला घाटचा टनल आहे. ऍक्च्युली म्हणजे हा घाट नाही भेटणार आपल्याला जायला. तर जाताना फक्त आपला एक वन वे हा घाट आहे. तुम्ही बघू शकताय कसले डोंगर बिंगर आहेत बघा. कडकच कडकच मित्रांनो आम्ही आता आलो आहे सातारा टोल नाक्यावर. तुम्ही पाहू शकताय आपण सातारामध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो. आणि आपला टोल नाका आलेला आहे. तर हाच तो टोल नाका साताराचा. बघू शकता मित्रांनो सगळ्या गाड्या आहेत आणि आपली पण गाडी चालली आहे टोल नाक्यावरून. आणि आपला फास्ट ट्रॅक आहे जास्त वाढत नाही. आणि फास्ट ट्रॅकचं आम्हाला टेन्शन नाही काही. हे भाई चल जल्दी हरा कर ले हे हो रहा है तो हमको आने दे भाई. हरा हो गया गाइस फायनली. ग्रीन लाईट आली आणि आपण निघालोय मित्रांनो. हाच तो सातारा टोल नाका. तर आपण जाऊ पुढं. आता आपण पोहोचलोय साताराला गाईस. आम्ही आता सातारा मध्ये सातारा सिटी बघू शकताय. हो कडकच एक नंबर मित्रांनो. सातारा सिटी गेली आपली. आपल्याला जायचं आहे साताराच्या पुढं. आपण झालो बँगलोरला गाईस. आपला काही विषय नाही. आपण झालो पुढं. त्याला जाऊया पुढं आणि पुढची एन्जॉय करूया.
कडक सातारा सिटी कडक मित्रांनो ब्लर होते तुम्हाला पण सिटी बघा एक नंबर मित्रांनो पाहू शकताय तुम्ही. आम्ही आता कराडला पोहोचलो आहेत आणि ही ती कराड सिटी आलेली गाईज तुम्हाला दाखवतो बघा. बाहेरून पण बघा आतून पण बघा कराड सिटी आलेला आहे. आणि वाजलेत आम्हाला ऍक्च्युली इथं फोन चालू आहे मित्राचा माझ्या बघूया का ते वाजले दिसतंय का नाही मोबाईलमध्ये थांबा दाखवतो. बघा 9:18 झालेले आहेत गाईज. फायनली 9:18 रात्रीचे 9 वाजलेत आणि 18 झालेत आणि आम्ही कराड सिटीमध्ये आहात. तर जाऊया आता काहीतरी जेवायचा प्लॅन झाला आमचा. तांबडा पांढरा रस्सा खायची वेळ आली गाईज. तांबडा पांढरा चमकते उन्हात तांबडा पांढरा. आपण कराडच्या टोल नाक्यावर आलेलो आहेत. बघू शकता टोल नाका आपण कराडच्या टोल नाक्यावर आलो आहे. तर चला टोल नाका आपण पास करून जाऊ आपण पुढे. आयुष्यभर ॲटोमॅटिक डायरेक्ट एवढा पास होतच नाही बघ टोल नाक्यावर. खतरनाक मित्रांनो. आम्ही आता थोडासा थांबलो थोडासा 5 मिनिटात आणि आपण आता स्वतः आपलं बसायला लागले कारण की थोडासा बघा थोडासा मी पण आता राईड करतो. रायडिंग करायची वेळ आली कारण की आपल्याला थोडंसं जेवायचं आहे. आम्हाला हॉटेल थोडंसं पुढे येतं जरा मी जरा गाडीवर बसतोय आमचा हँडब्रेक करतो बा. तर फायनली आम्ही निघतो मित्रांनो जायला आणि जेवणाचा आधी हॉटेल चांगला पहिला बघतो. कुठे आहे हॉटेल पहिला बघायला लागतो. हॉटेलवर मजा नाही येणार. तर चला जाऊया आपण आणि हॉटेल शोधूया पहिला म्हणजे आम्हाला जेवायला मोकलो आम्ही गाईज. काय टेन्शन नाही म्हणजे जेवू आणि मस्त की जाऊ. आम्ही आता कराड पास केलाय गाईज. तर कराडचे पुढे एक चांगला हॉटेल बघू. चांगला म्हणजे काय तांबडा पांढरा चमकते उन्हात हा नाव आहे फेमस म्हणतो. मला जेवायचं आहेच नंतर बघूया जाऊन जेवणार आणि तांबडा पांढरा खाणारच गाईज. फायनली इकडे बघ सोयी बघ बाबा बाबा इकडली सोयी जॉब गोदरी घेऊन बाबा. तर जाऊया आपण रनिंग करूया आपण पुढे जाऊन भेटूया हॉटेलला डायरेक्ट आपण भेटूया. मित्रांनो फायनली आता मी जस्ट कराडमध्ये एंट्री केली मित्रांनो. सॉरी गाईज ही मेन कराड सिटी आलेली गाईज तुम्ही बघू शकताय. बाबा बाबा कराड सिटी बघू शकताय मित्रांनो. बघू शकता आपल्या कराडमध्ये आपला ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आपला खालून जायला होतं आणि खालून जरा रस्त्याचा कंडिशन थोडी खराब आहे त्यामुळे आपल्याला समजून जायला लागेल की काम जाय. मित्रांनो बघू शकताय आय लव्ह कराड. ओ गाईज कराड मित्रांनो बघू शकता आपण आलो कराडमध्ये आणि ब्रिजच्या खालीच आपण आणि हा ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आपल्याला कराडमध्ये थोडासा आपला रस्ता थोडासा खराब मिळतोय. तर आता थोडंसं गुड आहे पण पुढं पण खराब आहे म्हणजे बघू शकताय बघा खराबच आहे जास्तच खराब असल्यामुळे बघू शकतो मित्रांनो. मोठमोठे खड्डे आहेत. फायनली आपण सावकाश जायला लागतो. खड्डेच खूप असल्यामुळे काही करता येत नाही. नाही गाडी पास मारता येत नाही जास्त रेमटच जात आहेत. तर चला आपण आपल्या पद्धतीने जाऊया. गेल्या वर्षीपासून ब्रिजचं काम चालू आहे गाईज. इथून आता आलो इस्मानपूरला बघू शकता आणि इथं भेटला मला हॉटेल तांबडा पांढरा खायचा मला व्हेज नॉनव्हेज तांबडा पांढरा. फायनली गाईज आम्ही हात पाजून गेलेत. चला आता जाऊ बाबा चला वरती चला चालू वरती गाईज. फायनली गाईज बघू शकता आमचं आले तांबडा आणि पांढरा सॉरी हा तांबडा हा पांढरा चिकन फ्राईज प्लेट आहे गाईज. ॲक्च्युली तांबडा पांढरा मसाला आपण घेतला आहे. तांबडा पांढरा चिकन प्लेट घेतले गाईज. फायनली बघू शकता तुम्ही बघा काय टेन्शन येत नाही गाईज. नाही फायनली गाईज तांबडा पांढरा मी तर पहिल्यांदा खातो तांबडा पांढरा की काय आता काय माहितीच नाही गाईज. हा पांढरा रस्सा रोटी आहे का भाकरी तुम्हीच सांगा मला कमेंट करून. पण एवढी मी टाटापेक्षा मोठी आहे बाबा बाबा. चला खाऊन ते घेऊया भूक लागले गाईस. मैंने चपाती आहे का काय कडक आहे. तो फायनली आपण तांबडा रस्सा खाऊ. तांबडा मित्रांनो आम्हाला खरं म्हणजे जेवायचं नव्हतं पण आम्हाला तांबडा पांढरा रस्सा टेस्ट घ्यायचे होते. आम्हाला टेस्ट बघायचे होते आणि मी तर कधी खाल्ला नव्हता म्हणून मी आज करतो आणि म्हणून एकच आम्ही प्लेट मागवली आहे. नक्की काय आहे आणि कसा प्रकार आहे ते बघायचं होतं मित्रांनो. हा चिकन रस्सा आहे. हा तांबडा पांढरा रस्सा आहे. चिकन आहे मीठ टाकून दंबल आज मीठ नाही परत परत ओके मस्त मीठच नाही मीठ परल बघा खातो तांबडा पांढरा. आपण चिकनची टेस्ट करून घेतो. मस्त वाटतंय.
आम्ही संपला आमचा पांढरा आणि तांबडा रस्सा, तरी देखील एक्स्ट्रा पांढरा तांबडा आलेला गाईस बघू शकताय. म्हणजे काहीतरी प्रोसेस वेगळे गाईस. आम्ही खातो, पहिला खाऊन घेतो. आपला तांबडा पांढरा रस्सा काय त्याचा खाली बघून घेतो, पिऊन घेतो गाईस. प्रकार घेतला पांढरा पाठवते काही पार्टीकडे घेतो मित्रांनो. संपल्यानंतर पांढरा पांढरा घेतो आणि पितो गाईस. मित्रांनो आम्ही संपवलंय, पांढरा जास्त संपला, लाल कमी संपवलाय. पोट भरला, हातवाची बारी मस्त होतं त्या खतरनाक. पांढरा जाम संपवला, लाल मस्त खावला. हात धुवून घेतो, तोंड पण माझा बरं. मित्रांनो मस्त की जेवण झालं आणि जाता पण निघालो पुन्हा एकदा प्रवासाला. बघू शकता चालू झाली गाडी आपली आणि निघलो एकदम मस्त की. आणि आपण आता आलोय कोल्हापूरला गाईस. बघू शकता कोल्हापूर, फायनली कोल्हापूरला पोहोचला मित्रांनो. बघू शकताय असं की. आणि इकडचा देखील रस्ता चांगली कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. आणि आपण सरळच आपल्याला जायचं, कुठे वाकडा नाही, कुकडा नाही, कुठेच नाही गाईस. आपण सरळच निघणार आहेत आणि सरळच चालू आहे गाईस. रात्री 1 वाजता गाईस, 1 वाजता आपण कोल्हापूरमध्ये आहे. एन्जॉय मस्त आहे की बघा. रात्री प्रवास करायला खूप मस्त वाटतं मित्रांनो. मला तर जाम आवडतं गाईस, एकदम मस्त देखील. आणि गाडी असते अजून टेन्शन नाही. मोठी गाडी आठवत माझी वाटतं गाईस. मोठी स्वतः बघत आहे, मोठी गाडी आठवत किती हाईटवर वाटतं गाईस. आणि आपण कुठे रस्ता किती उंच आहे बघा, आपण आपल्या खाली आहे, एकदम वेगळाच मस्त मजा येतं गाईस. हो बेलगाव चला जाऊया पुढे आपण आता. फायनली गाईस आता आम्ही महाराष्ट्र बाँड्री पोहोचलोय. आणि हा बघा महाराष्ट्र बाँड्री आली आपली, म्हणजे हा काटा येते महाराष्ट्र बाँड्रीचा. फायनली आता आपली गाडी काट्यावर जाणार आहे मित्रांनो. काहीच बघू शकताय आता ही गाडी गेली काट्यावर, म्हणजे महाराष्ट्र काटा. ॲक्च्युली हा काटा होईल आता ही गाडी जाऊन तिथे काटा होणार. म्हणजे त्याला पावती वगैरे देणार त्याला. तर जास्त लोडिंग असणार त्याला काहीतरी फाईन लागेल किंवा काय दंड असणार ते फारावं लागेल त्याला गाईस. फायनली तिथे गेलं काट्यावर. बघा अशी सेटिंग आहे इकडे. ती महाराष्ट्र बाँड्री गाईस. फायनली आता आपण महाराष्ट्र बाँड्री पोहोचलो होतो, त्यांनी किती आउट झाले. आता आपल्या एंट्री गाडी गेली ती, तर आपण निघलो होतो आपल्या बारी काट्यावर जायचं. बघा कसला आवाज होतं तिथे गाईस. असं आहे आपला वजन. गणपती मूर्ती आहे बघा, 638 होतोय गाईस. ओके गाईस आपलं बघा काटा पावती आलेला आहे. आता कालो काय रात्रीचं तुम्हाला दिसणार आहे फायनली, पण मी दाखवतो तुम्हाला हिस्ट्री. असं असं गाईस काटा पावती तिथे आपल्याला आपण निघालो. पुढे जात आपली गणपती आहे गाडी. त्याला एक चहा पिऊ आता, एक आलो तर आता इकडं चहा पिऊन घेतो आता. बघू शकता मस्त आहे की. एक चहा द्या घेतो आता मस्त आहे. एक द्या. फायनली मित्रांनो आपण चहावर घेतला आणि आता आपण कर्नाटकमध्ये एंट्री केली आहे मित्रांनो. तर चला आपण कर्नाटकमध्ये चाललो आता आपण कर्नाटकमध्ये जस्ट पोहोचलो गाईज. आणि आता आपल्याला जायचं अजून खूपच लांब, अजून 500 किलोमीटर आहे गाईज. तर आपण बँगलोरला चाललो गाईज, 500 किलोमीटर गाईज. तर आपली गाडी बघू शकते, गाडी बोलतो लॉक नाही मला. एक जाऊ वरती दाखवून चढतो गाईज. मित्रांनो आपण आता ड्युटी खपलेली आहे आणि आपण कर्नाटकमध्ये. आणि कुठे आहेत काय माहिती नाही, काही तेलगू बिलगू नाव आहेत आपल्याला कळणार नाही काहीच. तर अजून आम्हाला बँगलोर आहे 9 तास 18 मिनटं आणि किलोमीटर आहे 546 किलोमीटर बॅलन्स आहे आमचा जायचा. तर फायनली वाजत रात्रीचं 3
झोप आली काय झोप आली थोडं सुचलं याला उठवलं मग मनाचा बसलाय तो बघा चाललं आता चल बाय दुरला होईल गुरुगुली सारखी जाणार गाडी मला काय टेन्शन नाही पण झोप आली मित्रांनो आणि साईडला म्हटलं मित्र झोप येत नाही का सांग साईडला बसलो आता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं संपून टाकूया कारण की आता आपली खूप रात्र झालेली आहे तर मी बसतो साईडला झोपून घेतो मित्रांनो. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण उद्याचा पार्ट वेगळा करूया कारण की खूप मोठी व्हिडिओ होण्यापेक्षा आपण हा व्हिडिओ इथं संपून टाकवतोय आणि उद्याचा नवीन ब्लॉग मध्ये आपण जरा पुढचा प्रवास करूया. आज आपला प्रवास आपला कर्नाटक मध्ये आलो आपण आता इथून आम्हाला फक्त 500 किलोमीटर आहे ते आपण आता जातो आणि थोडा पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. असंच सपोर्ट करा असंच लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थोडासा तुम्हाला हिस्सा दाखवते पुढे कसा होणार आणि काय होणार. मित्रांनो मॉर्निंगला आपली वारी आहे परत चालवायची आपण चालवणार आणि गणपती बाप्पाला पूर्ण आपण ऑनरी करून येणार आहे मित्रांनो. तर नक्कीच सपोर्ट करा थोडासा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. चित्रगुप्ता कर्नाटकात टोळा आणि आम्ही आता निघतो काय आमचा लॉक बघा सगळं काय सत्यानाश श्रीराम चला पंढरी. गाईज आपण आता मस्तपैकी कर्नाटकामध्ये एंट्री केली होती मागाशी म्हणजे रात्रीच केली होती तर आता दिवसा तुम्हाला मी दाखवते मित्रांनो. गाव बिव बघायचं बघा मित्रांनो गाव कसलीच वाटतं बघा इकडे जाम बघायला भेटायचं गाव बघा झाडं बघा पाला बिला गवता टाकरा लाईटीची कोला बिला काय बघायची ती बघा काय कसं नवीन नवीन बघायला भेटतंय. चेकिंग चालू आहे इथला हात मोडा वरती झोप आहे. हो गाईज आता हात मोडला होता मगाशी. तो अगोदर कसला शिकवला हनुमंताची बघू 2-3 नक्की झाले.